या ठिकाणी पहा आपलं गांडूळ खत किती छान आणि असं सुटसुटीत झालेलं आहे। जशी आपली चहा पावडर असते ना पूर्ण भुगा झालेली, तर अशा चहा पावडरच्या फॉर्म मध्ये आपलं गांडूळ खत तयार झालेलं आहे। तर हे आता आपण आपल्या सेटअप मध्ये म्हणजे आपल्या शेड मध्ये सगळा सेटअप केलेला आहे, तर तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। त्यासाठी आपण हार्डवेअर मध्ये जाऊन वाळू चढायची जी जाळी असते तर ती सेम जाळी आपण घेऊन आलेलो आहे। 3 बाय 6 फुटाची जाळी आहे, त्याला बांबूच्या फ्रेमने आपण अटॅच केलेलं आहे। बाइंडिंग तार आणि खिळे मारून ते पॅक केलेले आहेत आणि चारी कोपऱ्याला 4 दोऱ्या बांधून वरती बांधलेलं आहे। आणि जसा आपला झोपाळा असतो तर अशा झोपाळ्याच्या फॉर्म मध्ये आपण हे सगळा सेटअप केलाय। खाली तळवट आथरलाय की जेणेकरून आपलं गांडूळ खत सांडणार नाही, ते भरण्यासाठी सोयीस्कर व्हावं। आता त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, आता इथं गांडूळ खताचं सगळं हे टाकणार आहे। हे मी खाली ठेवतो आणि इथं अशा प्रकारे फक्त आपल्याला हात फिरवायचा आहे। खाली तुम्हाला दिसत असेल की गांडूळ खत कसं कलेक्ट होत आहे किंवा ते कसं चाळलं जात आहे। तर अशा प्रकारे आपण आपलं सगळं गांडूळ खत चाळून घेणार आहे, हे पहा। आणि हे चाळत असताना आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की आता हे चाळून सगळं झालं की त्याच्यामध्ये जे काडी कचरा असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे पहा ह्यामध्ये काड्या आहेत, कारण आपण गुलमोहरच्या झाडाखाली सेटअप केलेला आहे। त्यासोबतच ह्या ठिकाणी तुम्हाला हे पण दिसेल की असे ढेकळे आहेत की जी शेणाची ढेकळं आहे जी वरच्या साईडला होते की जे पाणी मारल्यानंतर पण वरती राहिले, तर त्याचे ते ढेकळ पूर्ण फुटले नाहीयेत, तर ते पण आपल्याला त्यामध्ये घ्यायचे नाहीयेत। तर ते वरती चाळून असे आपण साईडला काढणार आहे। थोडंसं पुढे येऊ दे। आणि हा जो चाळलेला आहे आता ह्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हे पहा, थोडंसं जवळून दाखव। या ठिकाणी पहा आपलं गांडूळ खत किती छान आणि असं सुटसुटीत झालेलं आहे। जशी आपली चहा पावडर असते ना पूर्ण भुगा झालेली, तर अशा चहा पावडरच्या फॉर्म मध्ये आपलं गांडूळ खत तयार झालेलं आहे। आता हे तयार झालेलं गांडूळ खत आपण बॅग मध्ये फिल करणार, कारण आता ह्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की थोडासा ओलावा आहे, तर ते मॉइश्चर पण मेंटेन करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण ते पॅक करून ठेवणार आहे आणि ज्यावेळेस कस्टमरची ऑर्डर येईल, ज्या शेतकऱ्यांना जे हवं असेल त्यावेळेस ते पॅक केलेले कोणी आपण ॲज इट इज ते शेतकऱ्यांना देणार आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या गांडूळ खताचा हे कलेक्शन करतो। आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका। तुमचाच हक्काचा चॅनल कृषीदूत केतन।